मिड ऑफमध्ये आपण बघतोय पाठीमागे किशोर चेंडूला चांगल्या प्रकारे फील्ड केले. पहिल्या चेंडूवरती एक सिंगल येते आणि यावेळेला मात्र आता दत्ता मरबे आपण बघतोय. दत्ता मरबेंची यापूर्वी आपण बघितले लॉंग ऑफ एरियामध्ये जे षटकार आले होते ते खरं तर पाहण्यासारखे होते. आता एक्स्ट्रा कव्हरमध्ये त्यांना फील्ड सेटअप केलेला आहे त्यांच्यासाठी. हा प्रचंड वेगात निघून गेलेला चेंडू आणि आज मात्र आपण बघतोय खरं तर नेहमीच आम्ही ज्यांना खरं तर केवळ स्टेजवरती बघत आलेलो आहोत असं एक व्यक्तिमत्व मैदानाच्या आतमध्ये आहे. कॅमेरामन फोकस करो. RJ ऋषी पवार आपण बघतोय. यस आणि ताकवडी यांची साईड निश्चितपणे आज या मुवमेंटला खास बनवते. यावेळेला टॉप एज आणि इथे आपण बघतोय दत्ता मरबे यांचा खेळ संपलाय आणि तसं आपण बघतोय. खरं तर एक गोष्ट विशेष इथे बघायला मिळाली. खरं तर जी आपली टीम असते ना आपली टीम ज्यावेळेस चांगली कामगिरी करते त्यावेळेस टाळ्या आहेत ना टाळ्या वाजवायला सांगायला लागत नाही. कोण टाळ्या वाजवायला सांगत नाही कोण शिट्ट्या वाजवायला सांगत नाही पण त्या टाळ्या आपोआप बाहेर पडतात. कारण की गावच्या मातीत जे कनेक्शन जे आहे ना मला असं वाटतं पुण्या मुंबईमध्ये नाही आहे. इथून आपली माणसं ज्यावेळेस पुण्या मुंबईमध्ये जातात आणि तिथे गावातला एखादा माणूस भेटू द्या तो पाहुण्यापेक्षा कमी नसतो. आणि आपण ज्यावेळेस शिक्षणासाठी रोजगारासाठी ज्यावेळेस बाहेर देशात जातो किंवा आणि जेव्हा गावामध्ये येतो ना आणि ती गावातली जी माती असते ना त्यामध्ये एक आपुलकीचा सुगंध असतो आणि तो आपुलकीचा सुगंध माणसाला एक बनवतो. महेश आपण बघतोय महेश उंदरे नवी बॅटर मैदानाच्या आतमध्ये. यापूर्वी दोन्ही संघांनी एक मॅच पराभूत आहेत त्यामुळे एक चान्स पुन्हा लीग फॉर्मॅट असल्यामुळे मिळालेला आहे. इथे केवळ एकच चान्स आहे त्यामुळे आता इथून पुढे पुन्हा चान्स नाहीये. हा जो चान्स तुम्हाला मिळाला तोच शेवटचा चान्स आहे. त्यामुळे इथून पुढे जेवढं तुम्हाला जिंकता येईल तेवढं तुमचं या स्पर्धेतलं आव्हान कंटिन्युअसली राहणार आहे. आतापर्यंत एक चांगली गोलंदाजी पहिलंच षटक मार्गस्थ. यावेळेला आपण बघतोय गुडलेन स्पॉटवरून उसळलेला चेंडू आणि पूर्ण जज नाही येऊ शकला. चांगली गोलंदाजी आपण बघतोय आणि आतापर्यंत धावसंख्या एक ही धावसंख्या धावफलकावरती आपण बघतो आहोत. महेश उंदरे यांना ऑन स्ट्राईक आपण बघतोय. पॉवर प्लेचं षटक आहे त्यामुळे पॉवर प्लेचे जे षटकार चौकार पाहण्यासाठी क्रीडा रसिक आतुर आहेत असं म्हणणं थोडंसं मला असं वाटतं की ते परिपूर्ण नाही राहणार. कारण की ते प्रेक्षक जर बघायला गेले तर पारगावचे आहेत आणि पारगावच्या प्रेक्षकांना षटकार नकोय. सध्याची घडी जर बघायला गेली असं मी का म्हणतो असं कारण की फिल्डिंग टीम ही पारगावची आहे आणि गावची टीम असल्यामुळे या इनिंग पुरते षटकार नको आहेत. पण निश्चितपणे कोलवडी ही टीम देखील चांगली टीम आहे आणि जिंकायची मजा कुठे येते बघा. पॅट कमिन्स एकदा निश्चितपणे आपण बघितलं की ऑस्ट्रेलिया संघाने आपल्याला वर्ल्ड कपच्या दरम्यान एकदा पराभूत केलं. त्यावेळेस निश्चितपणे त्या सामन्याच्या अगोदर पॅट कमिन्सला मुलाखतीमध्ये एक प्रश्न विचारण्यात आला होता की भारतामध्ये तुम्ही खेळताय भारताला जवळपास 125 करोडपेक्षा जास्त पब्लिक भारताच्या टीमला सपोर्ट करण्यासाठी आहे आणि अशा वेळेस तुम्ही कसं खेळणार. त्यावेळेस मात्र ऑस्ट्रेलियाचा पॅट कमिन्स असं म्हणाला होता की आमच्याकडे 11 खेळाडू असे आहेत की ते 11 खेळाडू 125 कोटी जनतेचा आवाज बंद करू शकतात. आणि मला असं वाटतं सध्या कोलवडीकरांना पारगावकरांचा आवाज बंद करण्यासाठी इथून पुढे लढावं लागेल. यस डेफिनेटली. पण सध्या षटक क्रमांक 1 सगळं मैदानाच्या आतमध्ये आपण बघतो संपला. एक ही धावसंख्या धावफलकावरती आणि पाठीमागून क्षेत्ररक्षक या दरम्यान एक सिंगल इथे मात्र बघायला मिळेल. गोलंदाज मार्कवरती यश शिंदे यांना आपण बघतोय. पाठीमागे देखील पॉवर प्लेमध्ये त्यांनी चांगलं षटक टाकलं होतं आणि साधारणतः केवळ मला वाटतं 4-5 धावन षटक त्यांनी टाकलं होतं. एक चांगली गोलंदाजी आपण बघतो त्यांच्या माध्यमातून. किशोर शिंदे यश शिंदे पारगावकरांनी पारगावच्या क्रिकेटला दिलेले हे 2 रत्न. तर पारगावचं क्रिकेट जर बघितलं तुम्ही जाती धर्माच्या पलीकडे जाऊन ही बांधणी केलेली टीम आहे आणि व्यावसायिक गटातील सर्वोत्तम. यावेळेला मात्र आपण बघतोय चांगला चेंडू होता मोठ्या शॉटवरती. दत्ता मरबे आउट झाल्याच्या नंतर कुठे ना कुठे टीम ढासळले किंवा मनोबल ढासळले अशी परिस्थिती आहे. लेग बाय स्वरूपात 55 धाव कळवली.
आज क्वेरलेक पंचांच्या भूमिकेमध्ये आपण बघतोय पंचांचे पंच. खरं तर ज्यांच्या माध्यमातून अनेक पंच घडले आणि ज्यांच्या मार्गदर्शनातून अनेक पंच घडले असे समालोचक आरजे आणि खरं तर एक ऑलराऊंडर व्यक्तिमत्व. अगदी अँकरिंग असेल, त्याच्यानंतर कुठले कोणता इव्हेंट असेल, ऋषी पवार 2 तालुक्यातला एकमेव ऑप्शन, त्याच्यानंतर अगदी आरजे रेडिओ जॉकीचं काम देखील त्यांनी केलेलं आहे. वॉटर फील्ड पायांचा सुरेख वापर केलाय. पाठीमागे चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. विकास सुरू असेल. सिंगल बॅट फ्रॉम बॅट. चार वरती धावफलक जाऊन पोहोचलेला आहे. एका चांगल्या पार्टनरशिपची गरज आहे. पॉवर प्ले मध्ये समोर कोण खेळतंय हे कधीच मॅटर नाही करत. समोर कोणता संघ आहे याच्यावरून आपला गेम कधीच डिसाईड होऊ शकत नाही. तुमची ताकद काय आहे हे फार महत्वाचं राहतं. यावेळेला मात्र आपण बघतोय आखुडता टप्पा आणि एक जाणून बुजून आखुडता टप्पा ठेवलाय. व्हेरिएशन आहे आणि त्याचसोबत आणि गोलंदाजाला 1 बाउन्सची तंबी देखील देण्यात आलेली आहे. म्हणजे इथून पुढे अशा प्रकारची गोलंदाजी नाही, निश्चितपणे नाही. सॉरी 1 बाउन्स, नो 1 बाउन्स. फेअर डिलिव्हरी. काय झालं? त्यामुळे बॅटची कडा पाठीमागे क्षेत्ररक्षक आणि मिसफील्ड झालंय. पाठीमागे निखिल शिशुपाल यांच्याकडून चेंडू निसटला. चेंडू बघता बघता सीमारशी दिशेनं आणि तौसिफ पाठीमागून आला. चेंडूला स्टॉप केलं. अवांतर स्वरूपाच्या धावा मात्र मिळतील इथे. आताच्या 2 धावा धावसंख्या 6 वरती जाऊन टिपलेली आहे. 1.5 चेंडू झाले. पॉवर प्लेचा शेवटचा चेंडू आहे. या षटकामध्ये खूप कमी धावा आल्यात. 5 बॉल टाकले. दिनेश शिंदेने 4 खर्च केल्यात. एक संत आणि शांत अशा प्रकारची धावगती आपण बघतोय की हळुवारपणे पुढे पुढे चाललेली आहे. गरज एका विस्फोटक ब्लास्टची आहे. यावेळेला पुनर्लेनचा सर्वोत्तम चेंडू, क्लासिकल डिलिव्हरी होती ही आणि हा गोलंदाज इथे एक चमकदार कामगिरी करतो. आतापर्यंत जबरदस्त गोलंदाजी केली. केवळ 4 धावा खर्च केल्यात आणि इथे शेवटच्या चेंडूवरती क्लीन बोल्ड आणि यॉर्क लेनची ही भन्नाट डिलिव्हरी. गुजरात विरुद्ध अगदी मी म्हणेल की बुमरानं जो एक भन्नाट अशा प्रकारचा यॉर्कर टाकला होता त्याच्यावरती क्लीन बोल्ड होता खेळाडू. अगदी तशा प्रकारचा आहे. तोडीस तोड अशा प्रकारचा हा पुनर्लेनचा एक सुंदर चेंडू. संजय गायकवाड आलेत मैदानाच्या आतमध्ये. नवी बॅटर हे देखील एक चांगले बॅटर आहेत आणि अनेक वेळा आपण होते संजय गायकवाड यांच्याकडे अशा कित्येक मॅच कोलवडी संघाकडून आम्ही बघितल्यात. टीम अडचणीमध्ये होती आणि तेव्हा संजय गायकवाड उभे राहिले होते. धावसंख्या आतापर्यंत केवळ 6 ही धावसंख्या धावफलकावरती 2 षटकांच्या अखेर टीम कोलवडी. सन्माननीय उद्योजक सारंग कुंभार साहेबांच्या माध्यमातून एक पारितोषिक या ठिकाणी येत आहे आणि हे पारितोषिक असं आहे की जर क्षितिज दिवेकर यांनी सलग 3 विकेट्स घेतल्या, विकेट हॅट्रिक घेतली तर 501 रुपयांचं पारितोषिक आहे. षटक क्रमांक 3 ला झालेली सुरुवात. पहिलं षटक अतिशय दर्जेदार. यावेळेला मात्र शॉट चांगला आहे, फटका दर्जेदार. पाठीमागे क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. यश शिंदे टेकन गुड कॅच आणि पहिल्या चेंडूवरती पहिला धक्का आणि ते फलंदाज मात्र बाद होत आहेत. सचिन गायकवाड. 501 रुपयांचं पारितोषिक लागलं होतं सारंगजी कुंभार साहेबांच्या माध्यमातून. ते बक्षीस आता खालच्या खिशातून वरच्या खिशात आलंय. पुढच्या खिशात जर पुढच्या वेळेस जर दुसऱ्या चेंडूवरती जर विकेट आली तर ते वरच्या खिशातल्या हातामध्ये येईल आणि तिसरी विकेट आली तर या हातातलं बक्षीस क्षितिज दिवेकरच्या हातामध्ये जाईल. विशाल उंदरे आपण बघतो नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. टीम अडचणीमध्ये आहे. टीमला वाचवणार कोण इथे. बऱ्याच वेळा आपण बघतो की सुरुवात खूप खराब होते पण त्याच्यानंतर मात्र एक चांगला बूस्ट मिळतो इथे. यावेळेला मात्र आपण बघतोय कटकटचा प्रयत्न होता. पाठीमागे विशाल मोरे आणि आता यस हातामध्ये आलेले आहेत आणि मला असं वाटतं जर इथून पुढच्या कॅच जो घेईल ना खेळाडू, मला वाटतं क्षितिज दिवेकर कमीत कमी 250 रुपये तर त्या खेळाडूला देईल बाबा.
पण विशाल मोरे यांना किती मिळणार हा देखील प्रश्न तो आहेच. शेवटी विनोदाचा प्रश्न होता आणि हरकत नाही. खूप चांगला कॅच आपण बघितला विशाल मोरे यांनी घेतला. विशाल मोरे खरं तर पारगावमधील आपण बघतो खरं तर पारगावचं क्रिकेट ही एक चांगली ओळख आहे. पण पारगावची अजून एक ओळख आहे ती मला माहिती आहे डेफिनेटली. पारगाव म्हणजे क्रिकेटसाठी प्रसिद्ध एवढंच नाही तर पारगावची एक अशी ओळख आहे. ती ओळख अशी आहे मित्रांनो की 365 दिवस इथे एक आरती होते. 365 दिवस इथे एक आरती होती आणि आरती देवाची नाही पण देवासमान असणाऱ्या व्यक्तिमत्वाची होती आणि त्या व्यक्तिमत्वाचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. आणि असं हे महाराष्ट्रातलं किंवा मी म्हणेन की जगभरातलं एकमेव गाव आहे आणि 500 रुपये पुन्हा खालच्या खिशात. अजूनही काही बॉल्स आहेत, 3 बॉल्स आहेत निश्चितपणे. त्यामुळे कदाचित पुन्हा खालच्या खिशातून वरच्या खिशातून हातामध्ये हातातून पुन्हा एक चितेच्या हातामध्ये जाऊ शकतं. पण एखादा गोलंदाज एखाद्या यशाच्या रेकॉर्डच्या उंबरठ्यावरती उभा राहतो आणि त्याच्यातून तिथून ते रेकॉर्ड अचीव होत नाही तेव्हा अशा वेळेला त्या खेळाडूचं मन तुटतं मित्रांनो. सोपं नाही आहे क्रिकेट हे सोपं नाही आहे. क्रिकेटमध्ये आनंद आहे, त्याचं दुःख देखील आहे. यावेळेला मात्र आपण नुकतं स्कूप केलं चेंडूला पाठीमागे क्षेत्ररक्षक तौसिफ आणि टिकट गुड कॅच. इथे तिसरी विकेट आली पण ओव्हर हॅट्रिक आहे. ऑफरला ही तिसरी विकेट आलेली आहे. ऑफरला नियम व अटी लागू आहेत. हरकत नाही. इथे आपण बघतो करतात चौथ्या चेंडूवरती विकेट आलेली आहे. क्षितिज मनोमन इथे म्हणत असेल कदाचित ही विकेट अगोदर आली असती तर आज की शाम निश्चितपणे घरी जाताना एक वेगळा आनंद असतो खेळाडूंच्या. आणि बघा ना ज्यावेळेस व्यावसायिक क्रिकेट आपण खेळतो, ज्यावेळेस करिअर म्हणून आपण ज्यावेळेस क्रिकेटकडे बघतो तेव्हा मात्र आपण बघतो की कुठे ना कुठे प्रत्येकाची एक अपेक्षा असते माझ्याकडे आज 2 पैसे आले पाहिजेत. आणि सध्याचं सगळ्यांचं जर एक कॉमन प्रेम जर बघायला गेलं ना तर प्रत्येकाचं कॉमन प्रेम म्हणजे पैसा आहे. धावफलक 6 वरती आहे आणि खूप वाईट परिस्थिती आपण कोलवडी संघाची. 5 विकेट्स आहेत, 6 धावा धावफलकावरती आहेत आणि एका चांगल्या पार्टनरशिपची गरज आहे. सलगच्या 3 षटकारांसाठी 501 रुपयांचं पारितोषिक अनिकेत ताकवणे यांच्या माध्यमातून. यावेळेला मात्र शॉट चांगला आहे आणि षटकाराचं नाव काढलं, षटकार आलाय. आता अनिकेत ताकवणे नक्की कोणत्या संघाचा आहे? मला वाटते पाहुण्याचा विषय. मला वाटतं इथे आता मी असं म्हणू शकतो की रामायणामधले एक पात्र आहे बघा अनिकेत मध्ये तिथे सूट होऊ शकतो अगदी डेफिनेटली. आणि रामायणातलं ते कोणतं पात्र आहे? बिभीषण. आणि मला असं वाटतं की निश्चितपणे आज पारगावच्या बाजूने देखील मन आहे. पाहुणं देखील चांगले खेळले पाहिजेत. द्विधा मनस्थितीमध्ये आहे. पण ज्या वेळेला एखादा माणूस द्विधा मनस्थितीमध्ये असतो त्यावेळेस आपल्याला महाभारत आठवतं आणि महाभारतामध्ये अर्जुन आठवतो. सध्या ओहो आणखीन एक हा जातोय बॅक टू बॅकचा दुसरा. आणि अनिकेत ताकवणे यांच्या मनामध्ये कही खुशी आणि कही गम. एका बाजूने पाहुणा चांगला खेळतोय आणि एका बाजूने स्वतःची टीमची त्रिपीट उडालेली आहे आणि त्यामुळे ही मनस्थिती आपण बघतो की. आणि चांगले फटके या षटकामध्ये 12 धावा आल्या. चांगली गोलंदाजी बघायला मिळते सुरुवातीच्या 4 चेंडूवरती पण त्याच्यानंतर 12 आल्या. आणि धावसंख्येकडे जाऊयात आपण आता. 3 षटकांचा खेळ संपला. 18 ही धावसंख्या धावफलकावरती केसीसी कोलवडी संघाची. 5 षटकांची लढत आपण बघतो. 2 षटक बाकी आहेत. विकास सुरवसे यांच्यासाठी देखील आपण बघतो हे पारितोषिक आहे. विकास सुरवसे यांनी जर सलग 3 विकेट घेतल्या तर त्यासाठी देखील सन्माननीय उद्योजक सारंगजी कुंभार साहेबांच्या माध्यमातून 501 रुपयांचं पारितोषिक आहे. धावसंख्या 18 एक समाधानकारक स्कोर उभा केलाय. आता गरज आहे का चांगल्या शिखर बांधणीची गरज आहे. यावेळेला आपण तो गॅप शोधला. चेंडू बघता बघता सीमारेषा पलीकडे फटका सुंदर आणि चौकार. 22 वरती धावफलक पोहोचलाय. एका बाजूला आपण बघतोय संजय गायकवाड बऱ्याच वेळापासून स्ट्राईकची गरज होती आणि स्ट्राईक वरती आले. पहिल्या बॉलवरती चौकार मारला. 22 वरती धावफलक पोहोचलाय. 4थ्या षटकाची झालेली सुरुवात. उर्वरित 2 षटकामध्ये मला असं वाटतं जर 25 धावा जर जोडता आल्या एक मिनिमम 25 तर एक चांगलं कमबॅक आपण कोलवडी संघाचं म्हणू शकतो. संजय गायकवाड यांच्याकडे ती क्षमता आहे.
अनेक मैदानावरती आपण त्यांना बघितले, मैदानच्या चौफेर खेळण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे. डीप पॉइंट मध्ये आपण मुक्त क्षेत्ररक्षण आहे. यावेळेला कमी गतीचा चेंडू, जो की एक ब्राह्मो क्षेपणास्त्र जे आपल्या भारतीय सशस्त्र सेनेचं आहे. अगदी मी म्हणेल की विकास सुरवसे यांचा तो चेंडू म्हणजे ब्राह्मोस क्षेपणास्त्राप्रमाणे आहे. अशा चेंडूवरती अनेक खेळाडूंना ते बाद करतात. अशा चेंडूवरती अनेक खेळाडूंना ते त्यांचं ते मनोबल कमी करतात. पण यावेळेला टायमिंग केलंय, चेंडू उंच आकाशामध्ये, पाठीमागे किशोर शिंदे, आणि होणार काय, जेल टिपलाय. संजय गायकवाड यांचा खेळ या दरम्यान इथे संपतो आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अशोक कदम यांना मैदानाच्या आतमध्ये आपण बघतो आहोत. विकास सुरवस यांचा पुढचा चेंडू, यावेळेला बॅकफुट वरती जाऊन चेंडूला हलक्या हाती डिफेन्स केलं किंवा पंच केला असंही म्हणू शकतो आपण. एक सिंगल मात्र या दरम्यान मिळते. एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे जाते, 23 वरती पुढे जाऊन पोहोचलाय आणि षटक क्रमांक 3.4 चा खेळ सुरू आहे. या षटकातले 2 चेंडू अद्यापही बाकी आहेत. एक चांगलं काम आपण बघतो आतापर्यंत तिन्ही पंचांचं राहिलेलं आहे. सन्माननीय स्वप्नीलजी काकडे प्रमुख पंचांच्या भूमिकेमध्ये आपण बघतोय, आणि आज त्यांना साथ देण्यासाठी आपण स्क्वेअरलेग पंचांच्या भूमिकेमध्ये सन्माननीय ऋषी पवार सरांना आपण बघतोय. त्याचंही काम आतापर्यंत उत्कृष्ट राहिलेलं आहे. आणि कुठे ना कुठे आपण बघतो की पंचांच्या मनामध्ये एक धडकी भरलेली आहे. एक अष्टपैलू व्यक्तिमत्व आज पंचांच्या भूमिकेमध्ये आहे. त्यामुळे कुठे ना कुठे कॉम्पिटिशन मध्ये आता नवीन पंच आलेले आहेत मार्केटमध्ये. आणि खरं तर ऋषी पवार जर स्क्वेअरलेग पंच आहेत आणि निश्चितपणे क्रिकेट त्यांना चांगलं समजतं, पण यदा कदाचित चूक जरी झाली तरी कोणताही खेळाडू कधी काय बोलणार नाही, कारण की मैत्रीचे संबंध सगळ्यांशी आहेत. शॉट चांगला आहे आणि चौकार. 4 षटकानंतर धावसंख्या 27 वरती जाऊन पोहोचलेली आहे. 4 षटकानंतर 27 ही धावसंख्या धावफलकावरती आहे. सोमा शितोळेची फलंदाजी आतापर्यंत निश्चितपणे वाखाणण्याजोगी राहिलेली आहे. आणि एका बाजूने तो स्ट्रगल करतोय. 27 धावा. चला स्पीडअप करा. अखेरचं षटक गोलंदाजी मार्कवरती तौसिफला आपण बघतो आहोत. एका नवोदित खेळाडूला आपण बघतो इथे आज संधी दिली जाते आहे. आणि पारगाव मधून एक नवीन सितारा इथे लॉन्च होतो आहे या दरम्यान, आणि हे पदार्पण म्हणू शकतो आपण. गुणवत्ता असेल तर कॉम्पिटिशन किती असू द्या, गुणवत्ता असेल तर तुम्हाला संधी निश्चितपणे मिळणार आहे. अगदी आपण बघतो मागे करुण नायर याचं आपण उदाहरण घेऊ शकतो. पहिल्या डेब्यू मॅच मध्ये ओहो मंकडी विकेट आहे का हे बघावं लागेल आधी. पण तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे आणि या चाणक्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. हा शार्प माइंडेड आहे. आणि बघायचं इथे खरं तर मंकडिंग विकेट सुरुवातीच्या काळामध्ये आपण बघतो की 1948 साली विनू मंकड यांनी सगळ्यात पहिल्यांदा अशी विकेट घेतली होती. ऑस्ट्रेलियन खेळाडूला वारंवार सूचना देऊनही तो त्या ठिकाणी ऐकत नव्हता. त्यावेळेस मंकडिंग विकेट केला आणि त्यावेळेस ते अपील आणि सगळ्यात पहिल्यांदा अशी विकेट क्रिकेट विश्वामध्ये घेतली गेली असल्यामुळे विनू मंकड यांच्या नावानं ती विकेट नोंदवली गेली. त्याच्यानंतर अनेक विकेट्स मध्यंतरी घेतले गेल्या. अगदी अश्विनने देखील IPL दरम्यानची ती विकेट असेल. रोहित शर्मा देखील कित्येक वेळा आपण बघतो की त्या अपील माघारी घेतलेले आहेत. सुरुवातीच्या काळामध्ये बघायला गेलं ना तर हा नियम होता अनक्लिअर प्ले मध्ये, म्हणजे 42-43 नियमामध्ये मंकडिंग विकेटची नोंद होती. पण आता तसं नियम बदललेले आहे. आणि नियम काय सांगतात,
फलंदाज इथे बाद आहे. आणि आता नवीन नियम जर बघायला गेलं तुम्ही तर 38व्या नियमामध्ये या नियमाचा उल्लेख केलेला आहे. मंकडिंग विकेट ही आता अनफेअर प्ले मध्ये राहिली नाहीये, ती आता रनआउट मध्ये नोंद होती त्याची. कारण की फलंदाजांनी जर बघायला गेलं तर आणि हे चुकीचा गेम नाहीये आणि आपण बऱ्याच वेळा असं म्हणतो की मंकडिंग विकेट केल्यानंतर आपण बॉलरला नावं ठेवतो किंवा बॉलरला दोष देतो किंवा आपण बऱ्याच वेळा असं म्हणतो. पण मित्रांनो, जर फलंदाज चूक करत असेल तर त्याचं शिक्षा आपण बॉलरला का द्यायची? फलंदाजानं वेळ अगोदर जर स्ट्राईक सोडत असेल तर अशा वेळेला आपण बॉलरला नावं का ठेवायची? वाईट बॉल आपण बघतोय. मला असं वाटतं की हा गेमचा पार्ट आहे किंवा गनिमी कावा आहे असं म्हणू शकतो आपण. डेफिनेटली सगळ्यात सर्वोत्तम शब्द जर या कोणत्या विकेटला असेल तर मला वाटतं गनिमी कावा. धावसंख्येकडे जाऊयात. 28 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा वाईड आपण बघतोय. अवंतचे धावा इथे दरम्यान मिळत आहेत. 29 वरती धावफलक जाऊन पोहोचलाय. यावेळेला शॉट फसलाय. शॉटम पूल करण्याचा प्रयत्न, इथे जेल सुटलाय आणि दरम्यान एक सिंगल इथे बघायला मिळते. धावसंख्या 1 ने पुढे. 30 धावा धावफलकावरती. 7 विकेट्स गमावलेले आहेत. अजूनही अगदी 8व्या विकेटसाठी देखील एक महत्वाची पार्टनरशिप होऊ शकते. मध्यंतरी जर बघायला गेलं तर ऑस्ट्रेलियाच्या विरोधात आपली कसोटीची सिरीज सुरू होती आणि नितीश कुमार रेड्डी हा फलंदाज तुम्हाला आठवत असेल, फॉलोऑनचं संकट टाळायचं होतं आणि अशा वेळेला जवळपास 9व्या विकेटसाठी ती पार्टनरशिप झाली होती आणि नितीश कुमार रेड्डीनं अगदी शेवटच्या विकेटसाठी त्यानं जवळपास 100 धावांची खेळी साकारली होती. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय की शेवटच्या क्रमांकाचे फलंदाज सुद्धा एक चांगली कामगिरी करू शकतात, पण त्यासाठी तुम्हाला तसं उभं राहणं देखील फार महत्वाचं राहतं. एक सिंगल इथे दरम्यान होते कंप्लीट. एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे आणि 32 ही धावसंख्या धावफलकावरती. धावसंख्या 34 वरती जाऊन ठेपलेली आहे. शेवटचे 3 चेंडू अजूनही बाकी आहेत. 3 चेंडूंचे खेळ अजूनही बाकी आहे. या 3 चेंडूवरती मला असं वाटतं जर 10-12 धावा तुम्ही जर जोडताय तरी देखील एक 5 षटकांच्या अकॉर्डिंग तुम्ही 45 हा स्कोर देखील खूप चांगला आहे. 5 षटकांमध्ये आपण बघतो की पारगाव संघाचा सगळ्यात मोठा रेकॉर्ड काय की 27 धावा डिपेंड केलं होतं पारगाव संघाने. आणि 2023 ची घटना आहे. राहूमध्ये आमदार राहुल कुलप्रतिष्ठान राहू उरुळी कांचन संघानं सुरुवातीला पारगाव संघाला 5 षटकांमध्ये ऑल आउट करत असताना केवळ 27 धावांवरती मला वाटतं रोखलं होतं आणि त्यानंतर तो सामना पारगाव संघाने 12 धावांनी जिंकला होता. 27 धावांची मॅच. उरुळी कांचन संघाचे केवळ 9 खेळाडू टीम मध्ये होते आणि ते 9 खेळाडू 15 धावांवरती सगळे ऑल आउट केले होते. अगदी आयकॉन कृष्णा गवळी मला वाटतं त्यांच्याकडे होता आणि तरी देखील असं घडलं. क्रिकेट आहे. यस, राहू मध्ये 2022 ची घटना असावी साधारणतः. यावेळेला 1 हँडेड फ्लिक करण्याचा प्रयत्न होता. एक सिंगल लेग बाईच्या स्वरूपात पंचांनी धाव कळवली. 36 वरती धावफलक पोहोचलाय. 1 चेंडू बाकी आहे. यावेळेला सरळ बॅटने केलेला शॉट पाठीमागे क्षेत्ररक्षकाकडून झालेली मिसफील्ड. यश शिंदे पाठीमागे. 1 सिंगल.
37 धावा सुरुवातीला बनवल्यात आणि 38 धावांचं लक्ष दिलेलं आहे तुकाई टायगर पारगाव संघाला. केसीसी कोलवडी संघाने हे आव्हान दिलेलं आहे. एक सुंदर अशा प्रकारची स्पर्धा आपण या ठिकाणी बघतो आहोत. या स्पर्धेमध्ये लाईव्ह सौजन्य दिलेलं आहे रेणुका उद्योग समूहाचे सर्व सन्माननीय मनोज बबनजी बोत्रे. त्याचप्रमाणे ट्रॉफी सौजन्य सन्माननीय भीमा पाटस सहकारी साखर कारखान्याचे संचालक सन्माननीय तुकाराम बिकोबाजी ताकवणे यांच्या माध्यमातून ट्रॉफी सौजन्य आपलं देखील धन्यवाद. दीप गुळ उद्योगाचे सर्व सन्माननीय पप्पू शेठ जगताप यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीज सौजन्य आपलं देखील धन्यवाद. बेस्ट बॅटलसाठी सायरा स्पोर्ट वरवण यांच्या माध्यमातून बेस्ट बॅटलसाठी बॅट सौजन्य. त्याचप्रमाणे बेस्ट बॉलरसाठी कूलर सौजन्य सन्माननीय सतीश सुभाष शिंदे ग्रामपंचायत सदस्य पारगाव यांच्या माध्यमातून. या स्पर्धेमध्ये गॅलरी सौजन्य दिलेले आहे सन्माननीय ओम साई ट्रान्सपोर्टचे सर्व सचिन शेठ बोत्रे, बाडळे इंटरप्राइजेसचे अभिषेक बाडळे, मल्हार फ्लेक्सचे कुमार अक्षय शेठ शेलार आणि सन्माननीय उद्योजक सारंगजी कुंभार यांच्या माध्यमातून गॅलरी सौजन्य. ग्राउंड सौजन्य सन्माननीय ओमराजजी बोत्रे, अविदादा बोत्रे आणि सन्माननीय संजयजी बोत्रे यांच्या माध्यमातून ग्राउंड सौजन्य. पाणी सौजन्य विघ्नार्था सप्लायचे सर्व गौरव शेठ चव्हाण यांच्या माध्यमातून पाणी सौजन्य. तर सलग 4 षटकार 4 चौकार आणि 3 विकेट यांसाठी लक्ष्मी बिग बाजारचे सर्व दत्ता शेठ जगताप यांच्या माध्यमातून हे सौजन्य. या स्पर्धेचे आयोजक आहेत सन्माननीय पप्पू शेठ शिशुपाल. चला बॅटर चला आतमध्ये, बॅटर मैदानाच्या आतमध्ये चला, फिल्डिंग लावून घ्या. चला केसीसी कोलवडी संघाला सूचना आहेत, आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. तर या स्पर्धेचे आयोजक आहेत सन्माननीय पप्पू शेठ शिशुपाल, सन्माननीय गौरवजी चव्हाण, सन्माननीय किशोरजी सोनवणे, सन्माननीय संकेतजी आरवडे, विकास शिशुपाल आणि सन्माननीय गणेशजी वंशिव, योगेशजी वंशिव, सन्माननीय भाऊ गायकवाड हे या स्पर्धेचे आयोजक. अप्रतिम अशा प्रकारची स्पर्धा आपण बघतोय. तर या स्पर्धेचे थोर देणगीदार सन्माननीय मच्छिंद्राबा ताकवणे, चेअरमन पारगाव विकास सोसायटी, सन्माननीय शरदभाऊ शिशुपाल, माजी उपसरपंच पारगाव ग्रामपंचायत, त्याचप्रमाणे सन्माननीय मोर्या फूड्स ॲग्रोचे सर्व प्रमोद राजेंद्र मेत्रे, त्याचप्रमाणे भारत फुटवेअरचे सर्व दशरथ बापू थोरात, सन्माननीय योगेशजी हांडेमामा, श्री माणिकचंद अमोलचंद सन्माननीय माणिकचंद अमोलचंद कोचटा, राहुल तात्या बोत्रे, शुभम एंटरप्राइजेस केडगाव, श्री प्रवीण शेठ जगताप केडगाव, शामराव ताकवडे माजी तंटमुक्ती अध्यक्ष, विजय शिवरकर, त्याचप्रमाणे माजी उपसरपंच पारगाव ग्रामपंचायत, सन्माननीय पोपट अशोक नवले, मोर्या ॲग्रो फूड्स, सन्माननीय कैलाची बोत्रे, सन्माननीय श्री काळवामा वायरमन, श्री प्रभूजी बोत्रे, ड्रीम मल्टी स्टोअर, त्याचप्रमाणे गणेशजी कुल, महावीर केसकर आणि श्री महेश शेठ थोरात पिंपळगाव हे या स्पर्धेचे थोर देणगीदार. आपलं देखील मनपूर्वक धन्यवाद. 38 धावांचं टार्गेट आपण बघतोय टीम तुकाई टायगर पारगाव या संघाला दिलेला आहे. पंच जुना चेंडू बाय सर, जुना चेंडू.
नव्वद मॅचच्या आतमध्ये 38 धावांचं टार्गेट घेऊन मैदानच्या आतमध्ये कोल्हापूर टीम डिफेन्स करण्यासाठी तयार आहे आणि हे होऊ शकतं. नथिंग इज इम्पॉसिबल. पहिला बॉल इनसाइड आउट शॉट क्लासिकल होता. द पॉवर ऑफ महाराष्ट्र पोलीस पॉइंट कव्हर एरियामध्ये हा येतोय सनसडीत चौकार. हल्ला सुंदर. खरं मंडळ ही पारगाव संघाची मोस्ट सक्सेसफुल जोडी मैदानच्या आतमध्ये आहे आणि या दोघांच्या बद्दल एक विशेष आठवण मी सांगेल. या दोघांच्या बद्दल एक विशेष आठवण तुम्हाला सांगेल. साधारणतः 2022-23 ची घटना होती. साधारणतः 24 असेल फार फार तर. मैदान होतं नीराजवळचं पिंपरे खुर्द आणि त्या मैदानावरती 6 षटकांची मॅच मित्रांनो. किती? 6 षटकांची मॅच. 6 षटकांच्या मॅच मध्ये दोघांची 50 झाली. अनिकेत ताकवणे आणि विशाल मोरे या दोघांची 50 झाली होती 6 षटकांच्या मॅच मध्ये. ही एक विशेष आठवण आहे दोघांची. ज्यावेळेला आपण बघतोय कट करण्याचा प्रयत्न होता पाठीमागे क्षेत्ररक्षक वेगवान पैकी, पण या दरम्यान बालंबाल बचावतील इथे अनिकेत ताकवणे. धावसंख्येकडे जाऊयात पुढे. 5 ही धावसंख्या धावफलकावरती आहे. यावेळेला चेंडू उंच आकाशात. पॉवर ऑफ अनिकेत ताकवणे. पारगावचा टायगर बरसला इथे षटकार. खरं तर मित्रांनो असं म्हणतात ना, मला एक इंग्रजीमध्ये एक वाक्प्रचार आहे, रिजेक्शन इज द बेस्ट इंजेक्शन ऑफ सक्सेस. अपयश हेच यशाचं सगळ्यात मोठं सूत्र आहे. आणि पाठीमागे जर बघायला गेलं आपण मित्रांनो तर पहिल्या सामन्यामध्ये पारगाव संघाचा पराभव झाला होता आणि पराभवानंतर उभी राहिलेली ही टीम आहे. यावेळेला चेंडू पुन्हा एकदा फुल टॉस बॉल. त्याला केले फुल ट्रोल. गेंद को बाउंड्री लाइन के पार भेजा. गेंद बाज को सजा. तुकई टाइगर पारगाव करा जब शादिया बाजा. षटकार. यावेळेला मात्र आपण बघतोय की या चेंडूवरती देखील खरं तर षटकार येऊ शकला असता. पण मला असं वाटतं की जे बॉलरचा तो सन्मान करणं असतं ना, की ज्यावेळेस तुम्ही मॅच तुमच्या हातामध्ये आहे आणि अशा वेळेला जे बॉलचं जे स्पिरिट टिकून ठेवायचं असेल ना, त्यावेळेस अनिकेत ताकवून येणं गरजेचं आहे. हा बॉल अनिकेत ताकवण्यासाठी तुम्ही बघा त्याचं अगदी मुद्दाम त्यानं जवळपास अशा जमिनीच्या खालून त्याने शॉट अगदी ढकलला चेंडूला. पण अगदी अनिकेत ताकवण्याच्या आवडत्या चेंडूपैकी हा चेंडू होता. पण मला असं वाटतं बॉलरचा त्याने सन्मान केला आणि मला असं वाटतं हे एका दिलदार वृत्तीची ही निशाणी आहे अनिकेत ताकवणीची. धावसंख्येकडे जाऊयात. 18 वरती धावफलक पोहोचलाय. 38 धावांचं जिंकण्यासाठी लक्ष आणखी केवळ 20 धावांची गरज आहे. पहिल्या षटकामध्ये तब्बल 18 आल्या. यावेळेला इनसाइड आउट शॉट चांगला आणि एक्स्ट्रा कव्हर मध्ये बनवली जागा. बघता बघता चेंडू पॉइंट कव्हर सीमारेषेच्या बाहेर आणि बघता बघता पलीकडे गेलाय का बॉल? नाही. आताच्या 2च धावा. 2 धावांनी धावफलक 20 वरती जाऊन पोहोचला. शेवटच्या 18 धावांची गरज. स्विच हिटचा चेंडू आणि हा चेंडू बघता बघता सीमारेषेच्या बाहेर आणि बघता बघता इथे चौकार. सीमा भिंतीच्या अगदी जवळ पडला चेंडू आणि आणखी केवळ 14 धावांची गरज.
यावेळेला पुन्हा एकदा चेंडूला कट केलं, टप्पा पडल्यानंतर बॉल टर्न झाला पाठीमागे आणि बघता बघता बॅकवर्ड पॉइंट मध्ये स्क्वेअर कटचा फटका, 4 धावांसाठी चौकार. शेवटच्या केवळ 10 धावांची गरज आहे. पिंपळगाव संघाला सूचना आपण तयार राहायचं. पिंपळगाव संघनायक आपण तयार राहायचंय. यावेळेला हा चेंडू जबरदस्त फटका, बैठक शॉट आणि बघता बघता चेंडू सीमारच्या बाहेर. अडिकेत ताकवण्याचा हा मास्टर स्ट्रोक होता. हा येतोय दर्जेदार षटकार. शेवटच्या मोजक्या 4 धावांची गरज आहे. बॅटची खरं तर आपण बघतोय काही अंशी या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारचा हा चेंडू मैदानच्या आतमध्ये आपण बघतोय आणि बघता बघता अनिकेत ताकवणे यांनी मैदान सोडलंय. या अर्थी इथे कॉट बिहाइंडचे शिकार ठरले. चला, सगळ्यांना सूचना आहे, ज्यांनी ज्यांनी पाण्याचे जार घेऊन जात आहेत त्यांना सूचना आहे, कृपया आपण जार आणून द्या. विनंती आहे, जार इकडे आणून द्या. लहान मुलांना पाठवा इकडे. पाणी संपल्यानंतर जार इकडे पाठवा. शेवटच्या मोजक्या 4 धावांची गरज. क्षितिज दिवेकर यावेळेला ऑन स्ट्राईक. हा चेंडू आपण बघतोय खोलवरती टप्प्याचा चेंडू, चांगला चेंडू आहे. 18 चेंडू आणि 4 धावांची गरज. सन्माननीय गौरव चव्हाण आपणास विनंती आहे, आपण या आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी सामन्याची नाणेफेक होते. गौरव चव्हाण आपणास विनंती आहे, आपण या आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी सामन्याची नाणेफेक होते आहे. आणखी 2 धावांची अजूनही जिंकण्यासाठी गरज आहे. आणि सन्माननीय बाळूमामा जाधव आपणाचे विनंती आहे, आपण देखील या आपल्याही शुभ हस्ते या ठिकाणी सामन्याची नाणेफेक होते. चला, सन्माननीय बाळूमामा जाधव आपणही या. यावेळेला हलक्या हाती आपण बघतोय स्ट्राईक देण्याचा प्रयत्न होतोय इथे क्षितिज यांच्यासाठी.
किंवा खेळपट्टीचा अंदाज यावा यासाठी देखील हा प्लॅन असावा तिकडे, कारण की या नव्या खेळपट्टीवरती पारगावची टीम देखील अगदी पहिल्यांदाच खेळते, जरी होम ग्राउंड जरी असलं तरीही. आणि याच सोबत आपण बघतोय ही विजयी धाव, आणि इथे तुकाई टायगर पारगाव हा संघ आता पुन्हा एकदा एक नवीन